राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी या अभियानाची राष्ट्रवादी काँग्रेसलाही भुरळ पडली आहे। कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटोज पोस्टरवरती छापले, मात्र मित्र पक्षाच्या नेत्यांना पोस्टरवरती स्थान देण्यात आलेलं नाही। ईडीला घाबरून मुश्रीफांनी हा कार्यक्रम ठेवला असावा अशी चर्चा सुरू झाली आहे। पाहूया त्याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या पोस्टरवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झळकलेत। शासन आपल्या दारी या सरकारी अभियानात हसन मुश्रीफ यांनी थेट सहभाग घेतलाय। बॅनरवर शरद पवार, अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत। मात्र महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या ठाकरे गट आणि काँग्रेसमधील एकाही नेत्याच्या फोटोला या बॅनरवर स्थान देण्यात आलेलं नाही। हसन मुश्रीफ ईडीच्या कचाट्यात सापडलेले असल्यानं या माध्यमातून सत्ताधाऱ्यांच्या निकट जाण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे। मात्र हसन मुश्रीफांनी ही चर्चा नाकारली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम असल्यानं आघाडीतल्या इतर नेत्यांचा पोस्टरवर फोटो नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादीचे आमचे नेते पवार साहेब, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कारण त्यांनी घोषणा केली होती, म्हणून त्यानंतर अजित पवार विरोधी पक्षनेते, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही कार्यक्रम घेतोय। आम्ही महाविकास आघाडीच्या व्यतिरिक्त घेत नाही, म्हणून महाविकास आघाडी, त्यामुळे कुणी गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही। शिवसेनेनं हसन मुश्रीफांच्या भूमिकेचं स्वागत करण्याची भूमिका घेतली आहे। सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मोठ्या समर्थपणे या ठिकाणी सांभाळत आहेत आणि म्हणून त्यांनी जे आणलेले काही कार्यक्रम आहेत ते जर कोणी फॉलो करत असतील तर निश्चित त्यांना फॉलो करतात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आम्ही देखील त्यांचं स्वागतच करतो। ईडीची नोटीस आल्यानंतर किंवा ईडीकडून चौकशी सुरू झाल्यानंतर अनेक नेत्यांची भाषा बदलल्याचं या आधी राज्यानं पाहिलंय। आता ईडीच्या कचाट्यात सापडलेले हसन मुश्रीफ आधीच्या नेत्यांपेक्षा वेगळे वागतात की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।